आलो बघा आम्ही भाळवणे स्टेशनला. हे आमचं भाळवणे स्टेशन. वाव फॅन्टास्टिक. हो बघा मी तर का नाही इथं एवढ्या वेळा राहिले इतक्या वेळा का नाही ह्या भाळवणे स्टेशनला येऊन इथं किती वेळा तर बसलेले आहे. कारभारीनं मला मारलं होतं त्या टायमाला मी तिकडल्या स्टेशनला बसली होती. माणूस नव्हतं आणि कुत्रं नव्हतं तिथं. पण ह्या साईडला मला वाटतं का ना मी पहिल्यांदाच आले आहे ह्या साईडला. हे आमचं भाळवणीचं स्टेशन. तर आम्ही निघालो आहे बघा सोलापूरला. भाऊजीन दाद्या महागच इथे अजून. आणि मी स्वाती आलो आहे पुढं. त्या चांगूला म्हणलं बाबा म्हणलं चालून चालून म्हणलं गवटा झालाय म्हणलं. स्वाती काल दिवसभर काम करत होती. नाही काम करत म्हणजे काय साधं नाही मला पायच नसते वाटायला लागले. तिला वाटायला लागलं तिला पाय यायचं नाही तर मग म्हणलं नाही आम्हाला गाडीवर. मग त्या पोरानं इथं आणून सोडलं आणि मग स्वातीचा हात खरंच लय सुजलाय. गाड्याची कामं बाई करते म्हणल्यावर काय होईल. अयो लयच भारी वाटायला लागलं सध्या. स्टेशनलाच येऊन बस वाटायला. तिकीट घर कुत्र सुद्धा नाही हो का. किती निर्मळ आहे का तुमच्या इकडची ठेस ना असे एवढे निर्मळ. इथं तर निवांत येऊन झोपलं तर लयच भारी वाटेल पाहिजे. उन्हा तानाचं इथं जेवण झोपावं अगं तेच गोड वाटतं. इथं मालगाडी इथं तिकीट काढायचं. अयो एक इकडं तिकीट काढायला हा काय रेल्वे अजून अर्धा तास टाइम आहे अजून तिला. इथलं झाड मोडलं बांधकाम त्यासाठी मोडलं. तिथं खांब आहे ग आडवा आला आहे त्यामुळे तिला एक फटा काढला या. लय वर्षात नाही 11 वाजता गाडी येते म्हणजे अजून 15 मिनिटं टाइम आहे. पोचायचं कधी नाही. छोकलीचा बाप इतका खुनसड आहे का नाही तुम्हाला वाटतं सारख्या नवऱ्याच्या चाड्या लावती. समजा उद्या जर काय झालं किंवा मी घर सोडलं मी काय झालं तर तुम्हाला वाटू नये की हीच लय आगाऊ होती आणि हिच्यामुळंच असं झालं नाही का असं वाटू नये म्हणून. तर स्वाती आली मला म्हणले चला ताय म्हणले आपण गाडी घेऊन येऊ भेटून येऊ म्हणले आपण महागल ते आज जाऊ उद्या जाऊ केलं म्हणले. त्यामुळे आपल्याला जाणं नाही झालं. मग आता आज उद्या म्हणायचं ना ग चला म्हणलं. मग मला पण मी आपण म्हणलं होय येते चल म्हणलं. काय का असं ना म्हणलं आपलं धाडस करून तर जावं लागतंयच आहे का नाही. तर छोकलीचा बाप कसा बोलला ग जाऊ नको म्हणला इकडं पुण्याला जा पण इकडं जाऊ नको म्हणलं का नाही. पण ह्याच्या माणसाला काय वाटत असं की ह्यो लय गरीब आहे हिच्याच अंगात लय चाल आहे. आणि आता स्वतःलाच भांडतोय म्हणतोय म्हणजे तुला सगळं माहिती असतं आणि तुम्हाला सांगत नाही. हा ना तुला काय बोललं की लगेच तू तिला सांगते. किती भांडतो तिला. मी नसली का नाही स्वातीला जाऊन भांडत बसतो. तिच्या तर काय ही आहे का हो तिच्या तर महाग थोडं टेन्शन आहे का करल तवा खायचं आहे. उगं तिलाच राबवायचं रिकामं राबवतं का नाही. राबवायचं काय नाही पण बोलवलं माणसाने बोलू नये. आणि त्या पोराला पण किती खुनसाडवाणी करतं. आणि ती पोरगं राहते का हिचं पोरगं राहत सुद्धा नाही सण्याशिवाय. आणि तिथं खेळायला बी कोण नाही त्यांना. आता तुला वाटतं जाऊ द्या मग तुला पण वाटत असेल वाईट वाटत असेल पण माझं तोंड गप बसत नाही. मला खुनसाडपणा दिसला की माझं तोंड लगेच चालू होतं या. तर मी बोलती म्हणून का नाही जरा कमी तर आहे का नाही. माझ्या जागेला दुसऱ्या असते तर स्वतः सहन केलं असतं का ग. रात्री त्यांना म्हणलं दुसरे असे तर लगेच पळून गेले असते. गेलीच असते. भाऊजी सुद्धा मला म्हणलं जा द्या वहिनी काय असतं कशाला टेन्शन घेता. मी आलं नाही व पण कुणी पण असू द्या पण नाही असं खुनसाडपणा करायचा. ते लेकरू तर काय लोकाचं आहे का. काय गोष्टी सांगू सुद्धा वाटत नाही त्या बघा. कारण काय सांगताय नाही सांगत परत अजून व्हिडिओ बघितला की तुझ्यावरती यायचं. मग काय भाऊजी म्हणते
लयच चाकू लागलेला मला कशानं लागलं काय डोळं झाकून कापत होती का अयो कसलं काढी ते चाकू पोती म्हणजे हे कारखान्यातलं होय पोती पडायला ताण लागली तुला ताण इथं पाणी नाही इथं हॉटेल नाही इथं चहा नाही काय नाही हो का स्वच्छता तर म्हणून तर तुम्हाला म्हणलं काहीतरी टाकावं काय स्टेशनवर स्टेशनला तर कुत्रं बी नाही काय टाकायचं इथं गाडी यायच्या टायमाला यायचं गाडीवर तुम्हाला तेव्हा तर गाडी पण नाही स्कूटीवर आणि कुणी नाही घेतल्यावर पैसे सगळं गाव घेते वर स्टेशनमध्ये काय थोडी माणसं असते इथं चढत बी नाही कुणी आणि उतरत बी नाही कुणी अगं बसा इथं ती होती ती एक बाई मिळली बघा आता गेली आज 2 वर्ष झाली ती काकडी परत किती तिने कमवली काकडी विकली कशी तुम्हाला गाडी येते आहे आम्हाला गाड्या बिड्या काय नाही देऊ, आम्हाला नाही ते. मी गाडी आहे तर त्या गाडीला 100 नवरा आहेत आपल्याला आपली काय काम असली की लगेच ते म्हातारं म्हणतं पाणी इकलं तर किती होईल लगेच ते म्हातारं म्हणतं आणि इथून तिथून नाही बरं का कोरडवाडी सुसण्याची आहे नाही तर ते जीवरपर्यंत कोणी अरे केस माझी आता आपल्याला जायचं म्हणलं ना पलीकडे कसं जायचंय तुम्हाला सांगते की ह्या गाडीच्या खालनं अरे इथे चाका मोबाईल दे तिकीट काढू दे तिकीट काढू दे तिकीट काढू दे हां तिकीट 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 खरं सांगू का, आम्ही बिगर तिकटाचं कवच कुठं जात नाही आम्हाला लय भ्या वाटतं आज सोलापूरला तर चेकिंगच होतं बघा इथल्या इथं काय नाही वाटत म्हणा इथनं भाळवणीतनं जीवरला जाणं किंवा जीवरीतनं भाळवलेलं येणं काय नाही वाटत पण सोलापूरला म्हणा पुण्याला म्हणा कारण एकदा आम्ही ह्याला तुळजापूरला गेलतो ना आमच्यात एक जण होते तिथं तिकीटच काढलं नव्हतं म्हणजे काढलं होतं नव्हतं काढलं आणि आमचं तिकीट काढलं होतं बाईनं माझं तिथंच काढलं होतं नाही मीच इथं काढलं होतं आणि रातच्या 2 वाजता पोहोचली होते जीवूरमध्ये रात्रीचंच बसले बाय 2ला गाडीला सोलापूरमध्ये गाडी गेली की 9 वाजता गेली बहुतेक आणि रातची गाडी 8-9 वाजता गेली आलं की बाय चेकिंगवाला आम्हाला दिलं सोडून आणि ज्यांच्याकडे तिकीट नव्हतं का नाही त्यांनाच पकडलं 2 लेकरं आणि 1 बाई मग काय केलं मग पुन्हा आमची तिकीट आम्ही रस्त्याला लागल्यावर मग आमची तिकीटं नेली काढून आणि दाखवली की ही तिकीटं ह्यांची आहे ते म्हणून डोके चालवले म्हणजे मी नव्हते बरं का त्यात मला फक्त म्हणले तिकीट दे इकडं मग मी दिलं तिकीट मग माझं तिकीट त्या तिच्या नवऱ्याला दिलं आणि त्या तिघींची तिकीटं त्या पोराला आणि त्या बाईला दिलं बरं झालं नाही तर लय शिक्षण काय हे बाई आपल्याला नाही कसलं कळत. काय त्या कालच्या वाचा हां त्या साखरेचं काय म्हणली स्वातीला तर लय चहा प्यायची सवय आहे स्वातीची तर कसली अवस्था झाली स्वाती सकाळी चहा पिली का नाही बाबा काल नाही सकाळी नाही चहा म्हणून तर नका आता मला बिस्किट नको खारी नको परत कुठला चॉकलेट नको कालच सांगितलं गोड पदार्थच नका म्हणते आता ते भाऊजीनं तर सांगितलं तर ग ग ग ग ग ग ग आणि नुकत्याच चहा पिली होती कावीनं बी गोड झर चहा केला होता आणि भाऊजीनं सांगितलं का त्याची स्टोरी यांनी तर 2 वर्ष सोडला होता चहा आता विसरलं होतं भरून ते प्यायला लागलं सकाळ त्यांनी दूध पिशवी ते आणले म्हणून मी दुधाची पिशवी आणली तापवली आणि त्या संग बिस्किट खाल्लं एक आणि ते ध्यानात आलं सोडून दिलं तसंच सण्याला म्हणलं खा काय नाही माझं बसलं नाहीतर म्हणते तू गेली कावाला लाभाला मी कसं राहते तर कोण सांगायलाच नको एकतर म्हणजे बघितल्यावर तसं होतं व आता ही न सोडला म्हणजे खरंच असत म्हणून मी पण सोडला बघाय कंपनीमध्ये व्यवस्थित नसतंच म्हणते ते साखर झालेली ते खाली पडली नाही पण आपल्याला एकदम स्वच्छ साखर येते की ग हो ते स्वच्छच असते व ते निवडून येतात नाही आपल्याला जी भेटली का नाही ती स्टॉकचा माल होता म्हणजे पहिला होता आता जे स्टॉक नाही पायाने ते तोडवून त्यात गंध ते टाकून साखर मिसळ बरं राहू दे बाहेर कसं काय करावं स्वातीला आणि गुळ तर बाहेर तसल्या गुळ गुळ चांगला असतो गुराळात असतो ते हा पण खराब साखर झाली ती गुळाला देते ते चॉकलेट काय नाही वाटलं सांगितलं नाही तर
म्हणजे व्हिडिओ करायला पाहिजे होता. लोक किती बनवतात, कशा कशाचे व्हिडिओ बनव, मॅगीचं आणि ह्याचं आणि त्याचं. आता आधार ग्रुप होता आणि कसं कामाचे आपल्याला कोण सवलत देतोय आणि आमच्या गावातल्या बाया मिळत नाही आपल्या. व्हिडिओ काढू नको, व्हिडिओ काढू नको, आम्हाला घेऊ नको, आता कोणाला दाखवायचं. तसंच खायला. तर चला, काय नाही हो, आम्ही मजा केली. साखर चांगली असते हा, आपलं खात जावा, गोड धोड स्वीट हे ते खात जावा, काय नाही, आम्ही अशीच मजा केली. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये, नाही का नाही.